तर नमस्कार सगळ्यांना. चला आज माझा छोटासा मिनी ब्लॉग आहे. तर तनीच्या शाळेत पीटीएम होती, तिकडे जायचं होतं म्हणून पटपट सगळी कामावरून घेतल्या. नाश्त्यामध्ये आज पोहे बनवले होते, नाश्ता वगैरे करून घेतला आणि त्याच्यानंतर रात्री मी शाबू भिजत घातलेले होते पापड बनवण्यासाठी. म्हणलं चला ते पण पटकन घालून घेऊया, म्हणजे जायला ना आवरता येईल. तर शाबू मस्त भिजलेलं होतं, गरम पाण्यामध्ये टाकून ना त्याच्यामध्ये जराच बटाटूचा खिसून टाकला आणि त्याच्यानंतर शिजल्यावर मस्त असं घरामध्येच पापड घालून घेतलेलं होतं. खिडकीमधनं थोडंफार ऊन येत होतं, त्यामुळे म्हणलं चला वरती न घालताना घरामध्येच घालून घेऊया, कारण वरती घातलं ना तर मग दिवसभर थांबावं लागतं उन्हामध्ये. पापड घातला आणि त्याच्यानंतर मग सगळा स्वयंपाक वगैरे आवरलेला होता आणि मग तयार होऊन ना बसनं जायचं होतं. तर बस तर दिसायला इतकी मोठी दिसत होती ना, पण त्याच्यामध्ये सीटा कमी असतात आणि सगळ्यांना उभारूनच जावं लागतं. तिथं पोहोचल्यानंतर ना गेट अजून उघडला नव्हता शाळेचा, इतकी सारी गर्दी झालेली ना गेटच्या बाहेरच. तर भरपूर सारी पेरेंट्स आलेले होते. त्याच्यानंतर गेट उघडल्यानंतर आतमध्ये गेलो, मॅडमला वगैरे भेटलं आणि त्याच्यानंतर ना बाहेर एक्झिबिशन लागले होते. म्हणजे मुलांनी इतक्या साऱ्या ॲक्टिव्हिटीज, ड्रॉइंग पेंटिंग वगैरे बनवले होते ना, खूप साऱ्या व्हरायटीज होत्या. मुलींच्या क्लिपा वगैरे असं काहीतरी ड्रॉइंग वगैरे बनवले होते आणि ॲक्टिव्हिटीज पण खूप सारे 4थी 5वी 6वीच्या मुलांनी ना खूप सारे ॲक्टिव्हिटीज बनवल्या होत्या. ते सगळ्या सेल करण्यासाठी ठेवलेल्या होत्या. घरी आल्यानंतर सकाळीच मी अंडा करी बनवून ठेवलेली होती. घरी आल्यानंतर मग सलाद वगैरे चिरून घेतलं आणि तनिषला ताट करून घेतलं, कारण तनिषचे पप्पा अजून आले नव्हते. तर मी तर अंडा करी खात नाही, तनिषला ताट करून दिलं आणि त्याच्यानंतर ना मला जेवायसाठी मी तर भाकरी घेतलेली होती आणि त्याच्यामध्ये ना ताक घालून एक मस्त असं चुरून जेवण वगैरे करून घेतलं. त्याच्यानंतर 4-5 वाजता ना ढोकळा बनवायचा होता. ढोकळा खायची इच्छा झालेली म्हणून म्हटलं चला पटकन ढोकळा बनवून घेऊया. तर इथे एक छान असं ढोकळा बनलेलं होतं, एकदम स्पंजी पण झालेलं होतं आणि खायला पण ना मस्त असं झालेलं होतं. तडका वगैरे टाकून मस्त असं एन्जॉय केला. तर चला तर मग आजचा व्हिडिओ इथं संपवते. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.